परिसर अभ्यास भाग 1 इयत्ता 5वी धडा 19 अन्न घटक महत्त्वाचे मुद्दे कर्बोदके स्निग्ध पदार्थ प्रथिने जीवनसत्वे खनिजे संतुलित आहार पोषण आणि कुपोषण। कर्बोदके पिष्ट या पदार्थाशी आयोडीनचा संपर्क आला की त्याचा रंग काळसर निळा होतो। ज्वारी बाजरी गहू तांदूळ अशा विविध तृणधान्यांमध्ये तसेच साबुदाणा बटाटा अशा पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात पिष्ट असते। धान्यांचे पीठ होते ही धान्ये आपल्या आहारातील मुख्य पदार्थ असतात। मोठ्या प्रमाणात पिष्ट असणाऱ्या पदार्थांना पिष्टमय पदार्थ म्हणतात। पिष्टमय पदार्थापासून शरीराला ऊर्जा मिळते। ही ऊर्जा शरीराच्या विविध कामांसाठी उपयोगी पडते। याशिवाय शरीर योग्य तेवढे गरम राहण्यासाठी या ऊर्जेचा उपयोग होतो। शर्करा गोड लागणाऱ्या अन्नपदार्थांमध्ये विविध प्रकारच्या शर्करा असतात। उदाहरणार्थ ऊसाच्या रसापासून आपण गूळ किंवा साखर तयार करू शकतो, कारण त्यात सुक्रोज नावाची शर्करा असते। पिकलेला आंबा केळी चिकू अशी फळे तसेच मध दूध यातही वेगवेगळ्या प्रकारच्या शर्करा असतात। त्यांच्यापासूनही शरीराला ऊर्जा मिळते। नवीन शब्द शिका। शर्करा वनस्पतीपासून मिळणारे व चवीला गोड लागणारे पदार्थ म्हणजे शर्करा होय। साखर हा शर्करेचा एक प्रकार आहे। तंतुमय पदार्थ गहू ज्वारी असे धान्य बारीक दळून आणले तरी ते एकसारखे बारीक होत नाही। हे पीठ चाळून पाहिले असता चाळणीवर चाळ शिल्लक राहतो। चाळणीवर राहिलेले हे कण त्या धान्याच्या कोंड्याचे असतात। कोंडा हा तंतुमय पदार्थ आहे। अन्नमार्गात तंतुमय पदार्थाचा वेगळा उपयोग असतो। खाल्लेले अन्न मार्गातून अन्न पुढे पुढे सरकत असते। तंतुमय पदार्थामुळे ते योग्य त्या गतीने पुढे सरकते। न पचलेल्या अन्नाचा भाग शरीराला निरुपयोगी असतो। या निरुपयोगी भागापासून विष्ठा तयार होण्यासाठी तंतुमय पदार्थाचा उपयोग होतो। तंतुमय पदार्थांना चोथा असेही म्हणतात। फळांच्या साली व भाज्यांच्या शिरा तसेच साली पालेभाज्या धान्ये कडधान्य हे सर्व तंतुमय पदार्थ आहेत। आहारात पुरेसे तंतुमय पदार्थ नसले तर बद्धकोष्ठतेसारखा त्रास होऊ शकतो। पिष्टमय पदार्थ शर्करा व तंतुमय पदार्थ यांना एकत्रितपणे कर्बोदके म्हणतात। कर्बोदकांचा मुख्य उपयोग म्हणजे शरीराला ऊर्जा प्राप्त करून देणे। माहित आहे का तुम्हाला आपण पिष्टमय पदार्थ खाल्ले की त्यांच्या पचनातून शर्करा बनतात। या शर्करेचे शरीराच्या सर्व भागात मंद ज्वलन होते, त्यातून ऊर्जा बाहेर पडते। म्हणजे पिष्टाच्या पचनातून मिळणारी शर्करा शरीरासाठी इंधनाचे कार्य करते। स्निग्ध पदार्थ तेल हा स्निग्ध पदार्थ आहे। स्निग्ध पदार्थ लावल्याने कागद अर्धपारदर्शक होतो। कागद अर्धपारदर्शक होणे ही अन्नपदार्थात स्निग्ध पदार्थ असल्याची खूण आहे। अन्नातील स्निग्ध पदार्थापासूनही शरीराला ऊर्जा मिळते। पिष्टातून मिळते त्यापेक्षा दुप्पट ऊर्जा स्निग्ध पदार्थातून मिळते, परंतु आपल्या आहारात हे पदार्थ पिष्टमय पदार्थापेक्षा कमी प्रमाणात असतात। दुधापासून मिळणारी साय लोणी तूप वनस्पतीपासून मिळणारे तेल ही स्निग्ध पदार्थाची उदाहरणे आहेत। याशिवाय मांस अंड्यातील बलक यात ही स्निग्ध पदार्थ असतात। आहारात आलेल्या स्निग्ध पदार्थापासून शरीरात चरबी तयार होते। काही काळ अन्न मिळाले नाही तर या चरबीपासून शरीराला ऊर्जा मिळू शकते। चरबीचा एक थर आपल्या त्वचेखाली असतो। चरबीच्या या थरामुळे शरीराला आकार मिळतो।
तसेच शरीराची उष्णता राखण्यासाठी ब्लँकेट किंवा गोधडीप्रमाणे या थराचा आपल्याला उपयोग होतो. नाजूक वस्तूंना पुठे, थर्माकोल इत्यादीचे संरक्षण मिळते. खोक्यांची हालचाल झाली, ते पडले किंवा त्यांना बाहेरून मार लागला तरी आतील वस्तूंचे नुकसान होत नाही. त्याचप्रमाणे शरीरातील चरबीच्या थरांमुळे आंतरेंद्रियांनाही संरक्षण मिळते. बाहेरून शरीरावर मार लागला तरी हाडांना किंवा इतर आंतरेंद्रियांना लगेच इजा होत नाही. प्रथिने. भिंत बांधण्यासाठी जसे दगड किंवा विटांची गरज पडते, तसेच आपल्याला शरीराच्या बांधणीसाठी प्रथिनांची गरज असते. शरीराची सतत झीज होते. एखाद्या वेळेस शरीराला छोटी मोठी इजा होते, त्याची दुरुस्ती आपल्याला नकळतच होऊन जाते. त्यासाठी प्रथिनांची गरज असते. शरीराची वाढ होत असताना तर प्रथिनांची भरपूर प्रमाणात गरज असते. विविध कडधान्ये, डाळी, शेंगदाणे, दूध व दही, खवा, पनीर यासारखे दुधाचे पदार्थ, अंडी, मांस व मासे हे प्रथिनांचे मुख्य स्रोत आहेत. प्रथिने मिळवण्यासाठी आपल्याला रोजच्या आहारात डाळी व कडधान्य तसेच दूध व दुग्धजन्य पदार्थांचा समावेश असावा. कर्बोदके, स्निग्ध पदार्थ व प्रथिने या अन्न घटकांची शरीराला मोठ्या प्रमाणावर गरज असते. प्रथिने मिळवण्यासाठी आपल्याला रोजच्या आहारात डाळी व कडधान्ये तसेच दूध व दुग्धजन्य पदार्थांचा समावेश असावा. कर्बोदके, स्निग्ध पदार्थ व प्रथिने या अन्न घटकांची शरीराला मोठ्या प्रमाणावर गरज असते. जीवनसत्वे व खनिजे. मुख्य अन्न घटकांशिवाय आपल्याला इतर काही अन्य घटकांची अतिशय थोड्या म्हणजे अल्प प्रमाणात गरज पडते. हे अन्न घटक म्हणजे जीवनसत्वे व खनिजे आहेत. जीवनसत्वे या अन्न घटकाच्या विविध प्रकारांना इंग्रजी नावे दिली आहेत. उदाहरणार्थ जीवनसत्व ए, बी, सी, डी, ई आणि के ही मुख्य जीवनसत्वे आहेत. या जीवनसत्वांची अल्प प्रमाणात आवश्यकता असली तरी त्यांच्या अभावामुळे गंभीर स्वरूपाचे दोष किंवा विकार निर्माण होतात. उदाहरणार्थ ए जीवनसत्वाच्या सततच्या अभावामुळे रथांधळेपणा येऊ शकतो, तर डी जीवनसत्वाच्या सततच्या अभावामुळे हाडे कमकुवत व ठिसूळ होतात. जीवनसत्वांमुळे आपल्या शरीराला रोगांचा प्रतिकार करण्याची शक्ती मिळते. खनिजे. लोह, कॅल्शियम, सोडियम, पोटॅशियम ही शरीराला आवश्यक असणाऱ्या खनिजांची उदाहरणे आहेत. शरीराला त्यांची गरज अल्प प्रमाणात असली तरी अनेक अत्यावश्यक क्रियेमध्ये त्यांचा मोठा सहभाग असतो. उदाहरणार्थ रक्तातून ऑक्सिजन वाहून नेण्याच्या कामी लोहाचा उपयोग होतो. रक्तात लोहाचे प्रमाण कमी झाले तर ऑक्सिजनचा पुरेसा पुरवठा होत नाही आणि अशक्तपणा व सतत थकवा जाणवतो. या विकाराला ॲनिमिया, रक्तक्षय किंवा पांडुरोग म्हणतात. कॅल्शियम या खनिजामुळे आपली हाडे मजबूत होतात. विविध फळे, फळभाज्या, पालेभाज्या, मोड आलेली कडधान्ये तसेच त्यांच्या साली आणि धान्याचा कोंडा हे जीवनसत्वे व खनिजांचे स्रोत आहेत. म्हणूनच शक्य ती फळे साली सकट खावी, तसेच पिठातील कोंडा चाळून फेकू नये. संतुलित आहार. प्रकृती चांगली आहे याचा अर्थ आपली सर्व कामे, अभ्यास, खेळ इत्यादी सहज करता येण्या इतपत आपल्यामध्ये शक्ती आहे व ती कामे आपण उत्साहाने व आनंदाने करू शकतो. आपल्या शरीराची वाढ योग्य रीतीने होत आहे, तसेच आपण वारंवार आजारीही पडत नाही. आपली प्रकृती उत्तम राहावी असे सर्वांनाच वाटते. अशी परिस्थिती राहण्यासाठी कर्बोदके, प्रथिने, स्निग्ध पदार्थ, जीवनसत्वे आणि खनिजे या सर्वांचाच शरीराला योग्य तेवढा पुरवठा होणे गरजेचे असते. सर्व अन्न घटकांचा योग्य तेवढा पुरवठा करणाऱ्या आहाराला संतुलित आहार म्हणतात.
माहीत आहे का तुम्हाला? पदार्थ एक, अन्न घटक अनेक. आपल्या आहारातील प्रत्येक खाद्यपदार्थातून आपल्याला एकापेक्षा अधिक अन्न घटक मिळत असतात. उदाहरणार्थ गुडदाणी किंवा चिक्की, शेंगदाण्यापासून प्रथिने, स्निग्ध पदार्थ, कर्बोदके आणि गुळापासून शर्करा, लोह. केळे, शर्करा, काही खनिजे व तंतुमय पदार्थ. उकडलेले अंडे, प्रथिने, स्निग्ध पदार्थ, काही जीवनसत्वे व खनिजे. अन्न घटकांचे सर्व प्रकार मिळवण्यासाठी आहारात विविधता असणे गरजेचे असते. पोषण आणि कुपोषण. शरीराचे नीट पोषण होण्यासाठी आहारात सर्व अन्न घटक पुरेशा व योग्य प्रमाणात मिळणे आवश्यक असते. एखाद्या व्यक्तीच्या आहारात काही अन्न घटकांची सतत कमतरता राहिली तर तिचे नीट पोषण होत नाही. ती व्यक्ती कुपोषित आहे असे आपण म्हणतो. कुपोषणामुळे व्यक्तीच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात. उदाहरणार्थ कर्बोदके व प्रथिने पुरेशा प्रमाणात मिळाली नाहीत तर शरीराची वाढ खुंटते. माणसाला सतत थकवा वाटतो. अभ्यासात तसेच खेळात व इतर कामात उत्साह वाटत नाही. एखाद्या जीवनसत्वाच्या किंवा खनिजाच्या अभावामुळे काही विशिष्ट आजार होऊ शकतात. आहाराविषयी काही गैरसमजुती असतात. काहींना वाटते दूध, तूप, सुकामेवा, गोडाचे पदार्थ, तेलकट पदार्थ, चॉकलेट, केक, बिस्किटे खूप खाऊन धष्टपुष्ट झालेले मूल सदृढ असते. परंतु केवळ आवडेल तेच खाल्ले आणि सर्व अन्न घटक शरीराला मिळाले नाहीत तर व्यक्ती कुपोषित राहते. हे नेहमी लक्षात ठेवा. बाजारातील प्रलोभन दाखवणारे आकर्षक व चटपटीत तयार पदार्थ खाण्यापेक्षा संतुलित आहार मिळेल असे पदार्थ तयार करून खावे. आपण काय शिकलो? कर्बोदकापासून शरीराला ऊर्जा मिळते. शरीराच्या वाढीसाठी झीज भरून काढण्यासाठी प्रथिनांची आवश्यकता असते. स्निग्ध पदार्थापासून शरीराला ऊर्जा मिळते. खनिजे आणि जीवनसत्वांची शरीराला कमी प्रमाणात गरज असली तरी त्यांच्या अभावामुळे आजार होऊ शकतात. फळे व फळांच्या साली, भाज्या, धान्ये व कडधान्य हे सर्व तंतुमय पदार्थांचे स्रोत आहेत. आहारातील प्रत्येक खाद्यपदार्थातून आपल्याला एकापेक्षा अधिक अन्न घटक मिळत असतात. सर्व अन्न घटक योग्य त्या प्रमाणात मिळाले नाही तर कुपोषण होते. कुपोषणाचा व्यक्तीच्या जीवनावर गंभीर परिणाम होतो. रिव्हिजन. या व्हिडिओमध्ये आपण कर्बोदके, स्निग्ध पदार्थ, प्रथिने, जीवनसत्वे, खनिजे, संतुलित आहार, पोषण आणि कुपोषण या मुद्द्यांचा अभ्यास केला. पुढील व्हिडिओमध्ये आपण धडा 20वा अभ्यासूया. धन्यवाद. फॉर मोर व्हिडिओज प्लीज सबस्क्राईब.